नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। त्यांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि उज्ज्वल निकम साहेबांचं मी अभिनंदन करेन। त्यांनी केवळ या ठिकाणी कसाबला फाशी मिळावी एवढ्यापुरतं नाही, हा संपूर्ण षडयंत्र काय होतं याचा पर्दाफाश केला। त्याकरता अमेरिकेत गेले, डेव्हिड हेडलीची साक्ष त्या ठिकाणी मिळवली, पाकिस्तानातनं सबूत मिळवले आणि हे सगळं तयार करून शेवटी आंतरराष्ट्रीय पटलावर जगाला भारताच्या पाठीशी उभं रावलं आणि जगाने सांगितलं हो आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि पाकिस्तान आतंकवादी देश आहे। हे सगळं करत असताना माननीय मोदीजींच्या पाठीशी कायदेशीर ताकद म्हणून कोणी उभं राहिलं असेल तर ते उज्ज्वल निकम साहेब राहिले। आज अवस्था अशी है, कांग्रेस का पंजा अजमल कसाब के साथ और महायुति उज्ज्वल निकम के साथ। यांना कसाबची चिंता आहे, आम्हाला भारताची चिंता आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, देशाकरता लढणारा अशा प्रकारचा एक वकील आज आपल्याला उमेदवार म्हणून मिळाले आहेत। मी तर माननीय मोदीजींचे, आमच्या सगळ्या वरिष्ठांचे आणि महायुतीच्या नेत्यांचे आभार मानेन की त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यासारखा उमेदवार, एक राष्ट्रभक्त अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला दिला। आणि आता कुर्ला असेल किंवा उत्तर मध्य मुंबई असेल, आता परीक्षा तुमची आहे, उज्ज्वल निकमांची परीक्षा नाही आहे, आता परीक्षा तुमची आहे। देशभक्तांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार आहात की नाही? हा मतदारसंघ देशभक्तांच्या पाठीशी उभा राहणार आहे की नाही याचा निर्णय करण्याची ही वेळ आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, मंगेशजी तुम्ही या ठिकाणी काही मागण्या केल्या, मी त्या कागदावर लिहिल्या होत्या, हवेने माझा कागद उडाला, पण कागद उडाला असेल माझ्या मनात त्या पक्क्या बसलेल्या आहेत। तुम्ही चिंता करू नका, निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या मागण्या एका बैठकीमध्ये पूर्ण करून देतो आणि तुम्ही या ठिकाणी येऊन सांगू शकाल की या सभेत जे मागितलं ते सगळं मला मिळालं। कारण एकनाथराव शिंदे जी असतील, आम्ही सगळे देणारे आहोत। आमची देना बँक आहे, लेना बँक वाले कोण आहे तुम्हाला माहिती आहे, मी त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही। आणि म्हणून तुम्हाला विनंती एवढीच करण्याकरता आलोय, या निवडणुकीमध्ये आपलं मतदान भाजपा करता नाही, आपलं मतदान भारता करता करायचं आहे। आपला देश योग्य व्यक्तीच्या हातात द्यायचा आहे। हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हा देश सर्वोत्तम देश झाला पाहिजे, या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे, माझा आम मुंबईकर हा सुखी झाला पाहिजे, याकरता हे मतदान आहे। आणि हे जर करायचं असेल तर पुन्हा एकदा या देशामध्ये माननीय मोदीजींना आपल्याला निवडून द्यावं लागेल। तुम्ही ज्या क्षणी कमळाची बटन दाबाल तुमचं मत ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना मिळेल, पण तुमचे आशीर्वाद थेट नरेंद्र मोदीजींना मिळतील। मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आपलं मत द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। उज्ज्वल निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्याशी बोलणार आहेत। मला पुढची सभा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी असंच शांतपणे या ठिकाणी बसावं आणि त्यांचं भाषण ऐकावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।